बक्षीस समारंभाला सुरुवात आपण करतोय. बँजोवाले धन्यवाद. बक्षीस समारंभ चालू. या या इकडे या. सनी कायकाडेची हालत आली का तिकडे वरात. चला बस बँजो पथक समोर स्टेजच्या इथे वाजवा बक्षीस देताना. धन्यवाद बँजो. बँजो धन्यवाद. बँजो पथक थांबा. बँजो पथक थांबा थांबा. करण जाडेकर थांबा थांबा. चला फायनल मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शेवटच्या मॅच मध्ये महाअंतिम विजेता संघ आहे स्कायरा 11 बहाल. आणि मॅन ऑफ द मॅच फायनल मध्ये 5 चेंडू 17 धावा 2 विकेट घेणारा प्रतीक पाटील मॅन ऑफ द मॅच. चेक चेक. धन्यवाद. फायनल मॅच चॅम्पियन संघाचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू पीपी प्रतीक पाटील. 5 चेंडू 17 धावा 2 गडी बाद. एकदा टाळ्या प्रतीक पाटील साठी. अंतिम सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. पुढील पुरस्कार बेस्ट फिल्डर. 6 झेल पकडणारा खेळाडू बेस्ट फिल्डर आहे करंजाडे संघाचा जय चव्हाण. जय चव्हाण बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. सर्व पुरस्कार समाधान पाटील यांच्याकडून देण्यात आले. टावर फॅन समाधान पाटील हे मिथुन दादांचे बंधू आहेत. त्यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आलाय. या समाधान पाटील आपण बेस्ट फिल्डर ठरलाय करंजाडे संघाचा जय चव्हाण. जय कम ऑन द स्टेज. बेस्ट फिल्डर. 6 झेल त्याने पकडले. 6 झेल पकडणारा जय चव्हाण आहे बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर जय चव्हाण. अभिनंदन टावर फॅन. थँक्यू 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 बँजो पथक. बेस्ट बॉलर 9 गडी बाद 9 विकेट घेणारा विकेट टेकर गोलंदाज बेस्ट बॉलर स्कायरा 11 वाल संघाचा वन्स अगेन प्रतीक पाटील. टावर फॅन आणि चषक बेस्ट बॉलर प्रतीक पाटील. रुपेश पाटील या आपण. रुपेश पाटील. समाधान पाटील आपण. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट 9 गडी बाद प्रतीक पाटील स्कायरा 11 वहाल संघाचा खेळाडू. प्रतीक ठरला या मॅचचा स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. अभिनंदन. नेक्स्ट पुरस्कार बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असणारा परंतु बेस्ट बॅट्समन ठरलाय 73 धावा 73 गावदेवी केलवणे संघाचा पीयूष माली. पीयूष माली बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट केलवणे संघ. अभिनंदन. क्या बात है. वाह. केलवणेचे मामा खुश आहेत. गावदेवी केलवणे संघाचा पीयूष माली साठी टाळ्या होऊन जाऊन द्या. 73 रन्स बेस्ट बॅट्समन. पुढील पुरस्कार आहे 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये होते.
6वा क्रमांक ज्या संघाने पटकावला त्यांना आमंत्रित करूया. 6th प्राइज जय भावदेवी कुडावे अँड टीम कम ऑन द स्टेज. कुणाल अँड कंपनी. धर्माशेठ पाटील या. 6th प्राइज. कुणाल मात्रे दादांना विनंती आपण देखील यावा. सहावं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावणारा संघ जय भावदेवी कुडावे. अभिनंदन कुडावे संघ अँड कंपनी. कुडावे संघासाठी एकदा टाळ्या. 6वा क्रमांक जय भावदेवी कुडावे. कॅप्टन कुणाल याला थोडं आपल्याला तो संबोधणार. कुणालकडे आपण जातोय. थँक्यू डीजे. आज आमचा खेळ थर्ड मॅचला बॅट झाला कारण प्रत्येक जण खेळत होते. 40+ होते. अजून व्यतिरिक्त खेळाडू होते. सर्वांचा धन्यवाद मानेन. प्रत्येक खेळाडू प्रत्येक गावासाठी तो खेळत असतो. आज आमचा बॅट परफॉर्मन्स झाला. लास्टच्या 1 बॉल 2 पाहिजे होती. हर्षलला 13 रन राहिलेल्या. त्याच्यामध्ये हर्षलने फुकटचा जो 6 खाल्ला ना तिथे मॅच गेली आमची. आणि कल्पेशला कॅच होती ती कॅच नाही घेतली त्याच्यामुळे आम्ही हारलो. आपली हार त्याने पत्करली आणि त्याने सांगितलं की आम्ही का हरलो. आपल्या मिस्टेक आपण एक्सेप्ट केल्या पाहिजेत. त्या पद्धतीने हा उत्तर होतं. धन्यवाद कुणाल. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे त्याच्यासाठी. आपण का हरलो याचं कारणही त्याने दिलंय. 5वा क्रमांक पंचम पारितोषिक आमंत्रित करूया. संघाचं नाव आहे रेग्युलर नीलकंठेश्वर उल्वे. पंचम पारितोषिक 5व्या क्रमांकाचा मानकरी. पुरस्कार देण्यासाठी कुणाल मात्रे आणि आतिश साबळे करंजाडे. आतिशजी या. साबलेजी आणि कुणाल मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रेग्युलर नीलकंठेश्वर उल्वे हा संघ या ठरला या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी. 5वे पारितोषिक पंचम नीलकंठेश्वर उल्वे. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या डीजे. अभिनंदन नीलकंठेश्वर उल्वे. धन्यवाद. शुभेच्छा. प्रतिशान कंपनी अभिनंदन. राज इंगले आपण मंचावरती बसून घ्यायचंय. राज इंगले आयोजकांची सूचना. धन्यवाद. पुढील पारितोषिक 4th क्रमांक 4th प्राइज संघाचं नाव आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी पहिल्या पाहुण्यांना आमंत्रित करतोय. सुरुवातीला किरण पाटील उल्वे त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आयोजकांनी सांगितले राज इंगले आपणही मंचावरती बसून घ्या कारण या काही पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक समारंभ 16 पार पाडण्यात येणार आहे. पंचम पारितोषिक नंतर 4th पारितोषिक 4th प्राइज संघाचं नाव आहे गावदेवी केलवणे. अभिनंदन. 4th प्राइज गावदेवी केलवणे. त्यांचे पाठीराखी तुम्ही देखील या. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय गावदेवी केलवणे. टाळ्या होऊन जाऊन दे या टीम साठी. एकदा बँजो पथक ठोको. गावदेवी माते की गणपती बाप्पा. 4th प्राइज चतुर्थ क्रमांक गावदेवी केलवणे. अभिनंदन. या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी. 6वा क्रमांक कुडावे. 5वा क्रमांक उल्वे. 4th प्राइज केलवणे. क्या बात आहे. आणि हा सेलिब्रेशन कुणाल दादांकडून पाहायला मिळतो. टाळ्या होऊन जाऊन द्या या तिन्ही संघांसाठी आतापर्यंत ज्यांना आम्ही पुरस्कार दिलाय. अभिनंदन.
सिद्धिविनायक चषक त्यांना देण्यात आलाय. धन्यवाद, अभिनंदन. पुढील पुरस्कार या स्पर्धेमध्ये थर्ड प्राइज तृतीय क्रमांक देण्यासाठी पाहुणे संतोष पवार, अध्यक्ष रायगड 40+ क्रिकेट असोसिएशन. संतोषजी पवार या. विनोद पाटील, विनोद दादा तुम्ही या. तृतीय क्रमांकाचा मानकरी आमंत्रित करूया. संघाचं नाव आहे विकास मृती उलवे 40+. कम ऑन द स्टेज. अभिनंदन. बँजो यस. विकास स्मृती उलवे 40+ या सीझनचा 12वा चषक उचलणारा संघ. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. 12 चषक या संघाने जिंकलेत. विकास स्मृती 11 उलवे 40+ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सिद्धिविनायक चषक देऊन त्यांचं स्वागत. पुरस्कर्ते स्वर्गीय प्रदीप पवार यांच्या स्मरणात डोंगरचा देव ग्रुप कोपर. शुभेच्छा. उलवे 40+. अभिनंदन. कमालीचा खेळ आपला राहिला. किरण पाटील 2 शब्द या स्पर्धेसाठी. स्पर्धा खूप छान आहे. खूप जबरदस्त आयोजन केलं गेलं आहे. श्यामशेठ पाटील चिंचपाडा यांना मी थँक्यू बोलेन की त्याने आम्हाला एंट्री दिली आहे आणि सर्व संघांना मी धन्यवाद बोलेन. सर्वांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आम्ही 40+ संघ पण आम्ही छान खेळलो. यंगस्टर संघासोबत खेळलो. ॲक्च्युली मी 5 दिवस झाले रेग्युलर 20-20 वर्षात 2 टाईम आम्ही मॅच खेळतो आहो. ॲक्च्युली स्टॅमिना पूर्ण संपला होता पण मॅच खेळताना मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूला हेच सांगतो, तुम्ही तुमचं 100% द्या. यश नक्कीच भेटणार आहे. तुम्ही जिंकणार आहात. फक्त खेळण्यासाठी तुम्ही कुठल्याच परिस्थितीत मॅच सोडू नका. कुठलाही चेंडू असू द्या शेवटपर्यंत मॅच सोडू नका. आता आमची मॅच बघितली, ही मॅच असं वाटलं होतं की 6 बॉल 3 पण 3 बॉल 3ची मॅच झाली. पण आम्ही 40मध्ये ॲक्च्युली प्लेयर पण आमचे आले नव्हते. चांगले केले. करंजाडा संघ पण चांगला केला आहे. त्यांची मला वाटते आम्ही गेल्या वर्षी आमची भेट झाली होती नाईटला रेग्युलरमध्ये. त्यानंतर दुसऱ्यांदा झाली, 3री भेट असेल. त्यानंतर त्यांनी पण चांगलं त्यांच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाला आहे या संघामध्ये. जबरदस्त त्यांनी स्वतःमध्ये किती चेंजेस केलेत. जबरदस्त हा संघ चांगला बनला आहे. आणि आमचा वाल संघ तर फुल फॉर्ममध्ये आहे. यंदाचा सीझन 2 वर्षी त्यांनी गाजवला आहे. सगळं चांगलं केले. सर्व यंगस्टर खेळाडू सर्वांना मी धन्यवाद बोलेन. आणि आयोजन जबरदस्त आयोजन. आम्हाला संधी दिली गोविंदा, सर्व आयोजक मंडळी, थँक्यू व्हेरी मच. टाळ्या होऊन जाऊन द्या. 12 चषक उचलणारा उलवे 40+ संघ. जाऊया रनरअप संघाकडे. या स्पर्धेचा उपविजेता. चषक देण्यासाठी सन्मान्य पाहुणे रामजी पवार साहेब आणि सदाशिव पाटील दोघांना विनंती की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. रामजी पवार, सदाशिव पाटील हे 2 पाहुणे द्वितीय क्रमांक उपविजेता संघाला हा चषक देणार. धर्म पाटील या आपण. समीर पाटील आपण या. द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय जय हनुमान करंजाडे सनी की सेना. टाळ्या होऊन जाऊन देत. थँक्यू. सनीला आपलं मनोगत व्यक्त करायचंय. हॅलो. सर्वात गोष्ट तर अमर आणि मिथुन दादा यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि ह्यो जो कप घेणार आहे पहिले आमची टीम बाजूला राहणार आहे. पहिले हा कप ज्याचा हकदार आहेत आमच्या गावातले सर्व जे गावातले आल्यात त्यांच्या हाती हा कप उचलला जाणार आहे. आमच्या टीमचा ठीक आहे आम्हाला, कारण का ते आहेत म्हणून आम्ही सपोर्ट करतो. आम्हाला सपोर्ट भरपूर करतात आणि त्यांच्यामुळं आम्हाला खेळण्याची संधी पण भेटते. काही आम्हाला स्पॉन्सर पण करतात. कधी आमचा खेळ बघण्यासाठी रात्रीची झोप मोडून जे सर्वजण आमच्यासाठी क्रिकेट खेळायला येतात का एक गाव म्हणून येतात. असं नाही का चल बाबा का बघायची, लाईव्हमध्ये पण घरी बसून मॅच बघू शकतो. पण स्वतः झोप मोड करून आज येणार इथं बघणार ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आम्हाला सपोर्ट दिला त्याबद्दल आमचे मनापासून त्यांचे आभार मानतोय. आणि
जे आमच्या टीम आहेत, काही रागामध्ये मी त्यांना 2 शब्द बोलतो, काही ते समजून करून घेतात, काही गोष्टी होते आमच्यामध्ये, तर मी त्यांच्याबद्दल सॉरी बोलतो. कारण का आमचे माझ्या म्हणजे बोलतो ना म्हणजे भावासारखे ते, असं नाही का माझे प्लेयर आहेत का मी त्यांना असा तसा बोलल. ते पण पैसे सर्व आम्ही मिळून सर्व एकत्र करतो. आणि दुसरी गोष्ट, आमच्यामध्ये काही असे प्लेयर आहेत का ते माझ्या शिव्या खाऊन पण माझ्याबरोबर राहतात. सर्वात गोष्टी ते आहेत का तर ते मला आपला समजतात. असं नाही समजत का हां बाबा मी याच्यामध्ये खेळतो ना. ही टीम त्यांची स्वतःची आहे आणि आमच्या अख्ख्या गावकीच आहे, पर्सनल आमचा काही नाही आहे. आणि आता मी हा कप घेण्यासाठी फक्त जे गावातले आमचे सर्व काय आहेत त्यांना बोलवणार, त्यांच्या हाताने कप घेणार, त्याच्यानंतर आमची टीम कप हाता लावणार. त्यामुळं रिक्वेस्ट आहे सर्वांना, सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल सर्वही या, त्या रिक्वेस्ट करतो. या लवकर सर्वही या, लवकर या सर्व. विनायक सुरज सर्वही या, सर्वही या. हे बोलो सर्वांना बोलो. हे सर्व या, हे ओमकार या सर्व चला. हे विनायक पहिल्यांदा गावाचे पाठीराखे हा चषक उचलणार. गावातील पाठीराखेंना हा सन्मान दिलाय सनी कायकाडीने. कॅप्टन कसा असावा याचं उत्तम उदाहरण. जनमान करंजाडे संघ या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय. महाअंतिम मॅच मध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या जय हनुमान करंजाडेसाठी. ब्रास बँड ठोको. बजरंग बली की गणपती बाप्पा. बजरंग बली की. चला संघ त्यांचा करंजाडे टीम या. माझ्या टीमनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि मी पण त्यांना सपोर्ट करतोय. आणि असा सपोर्ट गाववाल्यांचा आणि माझ्या टीमचा राहून दे. आणि आमच्या टीमवाले जे एकत्र येऊन खेळतात आणि फुल सपोर्ट करतात आणि मेन म्हणजे क्रिकेट खेळताना आम्ही जे प्रॅक्टिसला टाइम देतात त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद करतो आणि मनापासून आभार मानतोय. सबसे ग्रेट सनी शेट. उपविजेता संघ ठरलाय सिद्धिविनायक ट्रॉफी मध्ये. जय हनुमान करंजाडे. सनी क्या बात है. कैप्टन सनी की सेना. अभिनंदन. थँक्यू. जाऊया आपण चॅम्पियन कडे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार दिला जाईल. फ्रीज आणायचंय. चला फ्रीज आणा. विनोद पाटील उचला फ्रीज. बाहुबली. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देण्यासाठी रुपेश पाटील, दिनेश गायकवाड, विजय पाटील या कमिटी मेंबर, आश्रय म्हात्रे यांच्याकडून हा फ्रीज पुरस्कृत करण्यात आलाय. आश्रय म्हात्रे यांचा आभार. या आपण आश्रयचे म्हात्रे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार एका अशा खेळाडूला जातोय ज्या खेळाडूने सर्वाधिक चांगली कामगिरी केली. ज्याने गोलंदाजी केली, ज्याने फलंदाजी केली. दोधारी तलवार, दोन्ही बाजूने ही तलवार परफेक्ट चालली. गायकवाड या चिंचपाडाचे आमचे दिनेश गायकवाड या. एक मोठं योगदान आहे दिनेश याचं या स्पर्धेसाठी. राज इंगले या. सबसे ग्रेट राज शेठ. राज शेठ यांच्याकडून सर्व कटआउट बॅनर फ्री मध्ये विनामूल्य. येस क्या बात आहे. चला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कॅल्क्युलेशन आम्ही करतोय. संतोष पवार या अध्यक्ष 40+ संतोष पवार या.
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पॉइंट्स 42 चेंडूमध्ये 82 धावा, 4 गडी बाद गोलंदाजीमध्ये, 82 प्लस 4 विकेट अर्थात 20. एकूण पॉइंट 102. कोण असेल गेस करा. 102 पॉइंट. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 102 पॉइंट. या स्पर्धेमध्ये युवा खेळाडूंना मागे टाकून शेर बूढ़ा हो जाए लेकिन घास नहीं मांस खाता है तो टाइगर आहे प्रदीप खारकर. पॅडी पॅडी 102 पॉइंट. अरे भाई आलू आलू घालवली इज्जत. बघ समीर नाईक. वाघ आले वाघ. जागरा. वाघ आले वाघ. एकच वाघ पॅडी. प्रदीप खारकर पॅडी ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 102 पॉइंट. युवा खेळाडूंना मागे टाकून ज्याने इतिहास बनवला. हम किसी से कम नहीं तो हुकमी का. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. 40 प्लस पॅडी प्रदीप खारकर. 102 पॉइंट पॅडी. पॅडी 2 शब्द आपल्याकडून. थँक्यू ब्रास बँड. 1 मिनिट ब्रास बँड. पॅडी तुला स्पर्धा कशी वाटली. 102 पॉइंट आणि 40 प्लस ने बाजी मारली. खरंच खूप चांगलं आयोजन आहे आणि आता माझी मला वाटतंय 6वी-7वी तरी सिरीज असेल आणि आम्ही खूप मेहनत करतो. असं नाही का आम्ही डायरेक्ट मॅचला येतो. आम्ही सकाळी 6ला उठून मेहनत करतो. संध्याकाळी 4 वाजता T20 खेळतो यंगमध्ये. आम्ही खूप मेहनत करतो. मेहनत केल्याशिवाय असं भेटणार नाही. कधीच भेटणार नाही तुम्हाला. मेहनत करा. हे यंग पोरांना पण मेहनत कराल तरच हा भेटेल. नाही मिळणार नाही आहे. आम्ही खूप वर्ष काढलेले आहे त्याच्यात. 25-30 वर्ष मी आता क्रिकेट खेळतो. 1998 पासून क्रिकेट खेळतो मी. आता 25-30 वर्ष झाली मी क्रिकेट खेळतोय आणि खरंच मेहनत केल्यावरच मिळणार आहे सर्व. धन्यवाद. टाळ्या होऊन जाऊन द्या. प्रॅक्टिस कीप मॅन परफेक्ट. आणि पॅडी ठरला या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 102 पॉइंट. जबरदस्त खेळ राहिला पॅडी. अभिनंदन. या सीझन मध्ये त्यांनी 6 मॅन ऑफ द सिरीज जिंकल्यात आणि 12 चषक ओल्वे 40 प्लसच्या नावावर. फोटो सेशन आपण इथे करतोय. पॅडी ठरला या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 102 पॉइंट्स. विकास स्मृती ओल्वे 40 प्लस. अभिनंदन. मॅन ऑफ द सिरीज फ्रिज आश्रय मात्रे यांच्याकडून देण्यात आलाय पुरस्कृत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला चॅम्पियन 80,000 कॅश प्राइज. भव्य चषक. चषक देण्यासाठी आयोजन कमिटी सर्वांनी या. प्रकाश जुगेचा सत्कार बाकी होता का. प्रकाश जुगे सत्कारासाठी या. तुमचा मोठा सत्कार आम्ही करणार आहोत. प्रकाश जुगे तुम्ही स्पर्धेत प्रकाश टाकलाय आमच्या. प्रकाशमय कामगिरी. चला चॅम्पियन होणार आणि समीर नाईकचा डान्स बघायला भेटेल. क्या बात आहे. समीर नाईक तयार आहे. रेमो डिसुजाला मागे टाकेल तो. इतका चांगला डान्स त्याचा असतोय. चॅम्पियन संघाला आमंत्रित करण्यापूर्वी कमिटी सर्वांनी या. तुम्ही अमर पवारने सांगितले सर्व कमिटी मेंबर या. अब बोर्या चॅम्पियन स्कायरा 11 बहाल. कॉकरोच. समीर चॅम्पियन.
या वाल संघ या. चॅम्पियन, क्या बात है, अभिनंदन घनश्याम पाटील. 20 नंबरचा चषक टाळ्या होऊन जाऊन द्या. 20 चषक या सीझनला जिंकणारा संघ स्कायरा 11 वाल, आकाश पाटील पुरस्कृत. धन्यवाद. घनश्याम पाटील चॅम्पियन ठरलात, महाविजेता ठरलात अंतिम सामन्यामध्ये. एक्सपिरियन्स, अनुभव काय शेअर कराल या स्पर्धेबद्दल, आयोजकांच्या मेहनतीबद्दल आणि पाटा विकेट जिथे खेळलात तुम्ही, हा जो माहोल बनलाय ब्रास बँडचा, आवडला तुम्हाला? बँडवाल्यांचा तर धन्यवाद. आम्हाला चॅम्पियन्स झाल्याबद्दल आणि ते बँड जो वाजवला तेव्हा धन्यवाद. आणि आयोजन खूप सुंदर होता. आणि मी गावाबद्दल बोलतोय. जर जेवढे पण आमच्या गावातली मेंबर आहेत ना, किंवा लेडीज असो जेंट्स असो, ते अख्खा सकाळी 6 वाजेपर्यंत तरी टुर्नामेंट असली ना, ते मॅच असली ना का आमची बघत असतात. सध्या काल कॉल करत असताना जर जिंकलो किंवा मॅन ऑफ द मॅच कोणाला पण भेटली का कॉंग्रॅच्युलेशन टाकत असतात. आणि आम्हाला गावाचा फुल सपोर्ट आहे. क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊन द्या. गावाचा सपोर्ट आपण पाहिला आणि चॅम्पियन ठरला. या सीझन मध्ये 20 चषक जिंकणारा हा संघ आहे स्कायरा 11 वाल. प्रकाश जुगे यांनी मंचावर या, तुमचा सन्मान केला जाईल, मोठा सन्मान. विनोद पाटील आपण देखील या. अमोल पाटील यांचा आपण सन्मान करतोय. अमोलला रिटायरमेंट द्यायची वाटतं ना, रिटायरमेंट आहे का? या अमोल या, मग चषक आहे आपल्याकडे तुम्हाला रिटायरमेंट. प्रकाश जोगे, चला संदीप पवार आपण या. यस डीजे. तर आजची रात्र इथे समाप्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.